या आवाजानं स्वराज्य मिळतं बरं का. आणि असाच आवाज छत्रपती शिवाजीराजांनी काढला. हर हर महादेवचा गजर झाला आणि सारा मावळा एका जाग्यावरती आला. राजे बोलू लागले, अरे आपला तुळजाभवानी प्रसन्न झाली, आता कौनी भीती नाही. चला तलवारीला धार द्या, जास्त शस्त्र चालवणे योग्य वाटेल त्यानं त्या शस्त्राला हात घाला. पाहता पाहता सारा मावळा जागा झाला. प्रतापगड सजला, नटला, धजला, नंग्या तलवारीने धमकू लागला, चमकू लागला. आणि तो दिवस उजाडला 10 नोव्हेंबर सन 1659 दुपारी 12:15 वाजता प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावामध्ये हिऱ्या मोत्यांनी नटवलेल्या शामियान्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी माय भवानीला साथ घातली. आई जागी हो, आई डोळे उघडून पहा. आणि अफजल्या नावाचा 32 दाताचा बोकड उभा फाडून तुळजाभवानीच्या चरणावरती अर्पण केला माझ्या शिवाजीराजांनी. असा सहज परमार्थ घडत नाही बरं का. ऐका, इथं सगळं संपलं नाही. शिवाजीराजांनी विजय मिळवला, गुलाल उधळला नाही. अफजल खान फाडलाय, सामान्य गोष्ट नाही. अफजल खान फाडलाय. एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर या विजयाची दहशत अवघ्या महाराष्ट्रातील दुश्मनावर बसलेली पाहिली. शिवाजीराजांनी लगेच घोड्याला टाच मारली. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 12:15 अफजल खान प्रतापगडावरती फाडला. आणि संध्याकाळी सूर्य मावळायला शिवाजीराजे वाईच्या गणपतीचं दर्शन घ्यायला उभे होते. दुसऱ्या दिवशी शिवाजीराजांनी कराड प्रांत आपलासा केला. तिसऱ्या दिवशी शिवाजीराजे पन्हाळ्यावरती पोचले. चौथ्या दिवशी शिवाजीराजांनी कोल्हापुरामध्ये भगवा फडकवला. आणि 5व्या दिवशी आदिलशाहीच्या छाताडात घाम फुटला. 5च दिवसात शिवाजीराजांनी स्वराज्याच्या सीमा 3 पटीनं वाढवल्या. आदिलशाहीला घाम फुटला. शिवाजीराजांच्या वरती चालून दुसरा सरदार आला, त्याचं नाव सिद्दी जोहर. मला जाणीवही वेळ होतोय, पण हा काळा कुठं सिद्ध्या एकटा आला नाही. येताना 1 लाखाची फौज घेऊन आला. 1 लाख लोकांनी पन्हाळगडाला वेढा टाकला. स्वराज्याची सीमा होती पन्हाळा. स्वराज्य ऐन तारुण्यात होतं, त्याला मार नको म्हणून शिवाजीराजांनी पन्हाळ्यावरती सगळे अडवले होते. राजांना वाटलं आता सुटेल, मग सुटेल. दिवसा मागून दिवस जात होते, पण राजे काही सुटत नव्हते. 6 महिने झाले. शिवाजीराजे बाजी काकांना म्हणतात, बाजी जीवाची शिकस्त करणं गरजेचं. बाजी म्हणायचे, राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगणं गरजेचं. काय करावं, उपाय करून पाहिला, अपायच होतोय. आणि इतक्यामध्ये बसल्या बसल्या जुलै महिन्याची पहाट झाली. पावसाची चाहूल लागली. ढगांचा गडगडाट चालू झाला. शिवाजीराजांना आनंद झाला. बाजी काका, बाजी काका, पाहना बळीराजा आला, बाजी काका. आणि बाजी काका पळत पळत आले. दोघांनी एकामेकाकडे पाहिलं. विजांचा गडगडाट होत होता. शिवाजीराजे म्हणतात, बाजी काका, आता मेघराजा आला, आता 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 वेळा काही ढिला होईल, लक्ष ठेवा. आणि ढगांच्या गडगडाच्या कानाच्या आवाजावरती बाजी काका गडाच्या कडून फिरायला लागले. सळा 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 पावसाच्या सरी पडत होत्या, परंतु रस्ता कुठंच मिळत नव्हता. आणि अशा या काळाखंडामध्ये शेवटी बाजी काकांनी एका तरण्याला हातात घेतलं आणि बाजी काका घेऊन आले. शिवाजीराजांच्या समोर आणून उभं केलं. ज्यावेळी शिवाजीराजांनी हा तरणा बांडगडी पाहिला, शिवाजीराजे विचारतात, कोण रे तू, काय नाव तुझं? तो सांगतो, राज माझं नाव शिवा. राजे पाहताय तसेच डोळे, तसाच नाकाचा सेंडा, दाढवानावरची दाढी तशीच. जेमतेम थोडा शिवाजीराजांच्या पेक्षा गौरवर्णाचा होता. राजम या गडाखालचाच नाभिकाचा पोरगा. नाव काय तुझं? शिवा काशीद राज. काय काम करतोस? या आपल्या पन्हाळ्यावरच दरवाजावर दारपाल म्हणून हाय म्या. कशासाठी आलास? राज माझ्या कानावर बातमी आली. बाजी काका बोलले, हे स्वराज्य व्हावं ही श्रेयांची इच्छा. बर मग राजा असं साम्राज्य होईल का हो? मग काय म्हणणं तुझं? राज लाख मेलं तरी लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. होय शिवा, पण मला एकट्याला जगून उपयोग नाही र. तुझ्यासारखे हजारो माणसं जगली पाहिजेत. राज काही बोलता राजा? माझ्यासारखे 1000 माणसं मेली तरी चालतील राजा, पण तुमच्यासारखा स्वातंत्र्य नावाचा शिवाजी मात्र जिवंत राहिला पाहिजे. तुमच्यासारखा स्वातंत्र्य नावाचा शिवाजी जिवंत राहिला पाहिजे. शिवा काशीदानं मान खाली घातली. राज याक मागणं होतं देता का? राज म्हणतात, माग किर लेकरा, गुरढोर
शेतीवाडी, जमीन जुमला, बंगला काय हवं तुला? राजा मला यातलं काय नको. मग राजा मला मरण हवं. राजा सरदिशी माग सरले. काय बोलतोस ले का? ऐन तारुण्यामध्ये कुणी मरण मागतं का? होय राजा, पण हे मला साधं मरण नकोय. मग राज, म्या जन्माला येताना शिवा काशीत म्हणून आलोय, पण मला मारताना शिवाजी भोसला म्हणून मरू द्या राज. राजांच्या लक्षात आलं काय हवाय ते. राजांनी शिवाचे खांदे पकडले. शिवा अरे मृत्यू मागतोस वेड्या? शिवा बोलतो नाही राज, मला शिवाजी बनून जाऊ द्या. गडावरून 2 पालख्या उतरल्या. छत्रपती शिवाजी राजे एका बाजूला गेलेले आहेत. शिवा काशीदाची पालखी एका बाजूला गेली. 12 जुलै 1663 शिवाजीराजे खाली उतरले. 2 पालख्या आहेत. एक पालखी राजगडाच्या दिशेनं, एक पालखी विशाळगडाच्या दिशेनं. राजगडाच्या दिशेनं जाणारी पालखी पकडली गेली. त्या सिद्धेच्या समोर उभी केली आणि सिद्ध्यानं शिवाजी राजांना पाहिल्याबरोबर त्याला आनंद झाला. एवढा आनंद झाला आणि त्यांना आनंदामध्ये आरोळी ठोकले. या अली मेरा मालिक परवरदिगार रहम किया, खुश नसीब है. आणि तो आनंदानं नाचू लागला. त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. जो खान अफजल खान जो काम नहीं कर सका वो मैंने कर दिखाया है. आणि तो धावतच गेला. फजल खान इधर आओ, तुम्हारे पिताजी का कत्ले आम करने वाला सिवा मैंने कैद किया है. वो मुझे मिला है, उसको मैंने पाया है. कहाँ है वो? उसको पकड़ के शामियाने में रखा है. आणि तो फजल खान गेला. त्यानं शिवाजी राजांना पाहिलं आणि जसं त्यानं शिवाजी राजांना पाहिलं तशी त्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि तो बोलतो, कौन है ये तो शिवाजी नहीं, ये शिवाजी का हमशक्ल है. खान साहब ये शिवाजी नहीं. अगर ये सच्चा शिवाजी होता तो आप इसके सामने खड़े नहीं हो सकते. उसके आंखें मतलब आग है, तुम उसके सामने खड़े नहीं हो पाते. आणि मग सगळ्यांच्या नंग्या तलवारी बाहेर पडल्या. सगळे विचारू लागले, कोण र तू, कोण र तू? असं विचारल्याबरोबर शिवा सांगतो, म्या शिवाच आहे, माझं नाव शिवाच आहे. तुझं नाव शिवा? कोण शिवा तू? आणि असं विचारल्याबरोबर शिवा सांगतो, अरे म्या जरी शिवा काशीद असलो तरी तुमच्या समोर शिवाजी भोसले म्हणून उभा आहे. नंग्या तलवारी बाहेर निघल्या. सप्पा सप्पा वार झाले. रक्ताची चिळकांडी उडाली, काळ्या मातीत पडले. धरणे मायेवरती शिवाचं रक्त सांडलं. काळी माती शहारली हो. काळ्या मातीच्या सुद्धा अंगाला दररून घाम फुटला असेल. ती काळी माती सुद्धा हादरून गेली असेल. जगदंबे, अगं अजून किती नररत्नांचा बळी घेतल्यावर या मातीला स्वातंत्र्य देणार आहे? त्या भूमीच्या डोळ्यातून पाणी आलं असेल. महादेवा, माझा शिवबा जिवंत ठेव रे, माझा शिवबा जिवंत ठेव. शिवाच्या डोळ्यातनं पाणी येत होत. रक्ताळलेला शिवा खाली बसला गुडघ्यावरती. तोंडातून रक्ताच्या उलट्या येत होत्या. काळ्या मातीला लाल रक्ताचा अभिषेक होत होता. राज मुजरा, राज राज, तुमचा शिवा गेला राज. पण याक सांगतो राज, राज जरी म्या मरत असलो ना तरी म्या स्वराज्यासाठी मरतोय राज. भवानी माईला एकच प्रार्थना आहे, पुढच्या जन्मात जर माणूस म्हणून जन्माला आलो ना तर शिवाजी राजासाठी मरणारा माणूस म्हणून जन्माला घाल. भवानी, पुढच्या जन्मात जर प्राणी म्हणून जन्माला आलो ना तर शिवाजी राजाच्या गोट्यातला बैल म्हणून जन्माला घाल. पण मला शिवाजी राजाच्या मातीतच जन्माला घाल. मला शिवाजी राजाच्या मातीतच जन्माला घाल. गेला शिवा मंडळी, शिवा गेला. 12.5 तास छत्रपती शिवाजीराजे धावत होते.
धावता धावता विशाळगडाच्या पायथ्याला पोडले. तिथंही पालवणकरांनी वेढा दिला होता. तो वेढा फोडून शिवाजीराजे विशाळगडावरती पोहोचले. कानावरती बातमी आली, पाठीमाग 300 बांदल कटून मेले. बाजी प्रभूंनी घोडखिंड पावन केली. शिवा काशीदानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. शिवाजीराजे धावत गेले. शिवा काशीदाच्या आईच्या पायावर लोटंगण घातलं आणि शिवा काशीदाची आई ढसा ढसा रडली. राजांनी विचारलं, आई रडतेस ग, मला माफ कर, मी तुझ्या लेकराचा बळी घेतला. ती आई बोलते, शिवा अरे माझं पोरग गेलं म्हणून रडत नाही रे, स्वराज्याला देण्यासाठी माझ्याकडे दुसरा शिवाजी नाही म्हणून मी रडते. ही आई तेव्हा जन्माला येत होती. हा आपला इतिहास आहे. म्हणून आम्हाला तुकोबा तेवढेच महत्वाचे, शिवबा तेवढेच महत्वाचे. कीर्तनामध्ये तुकाराम महाराज जेवढे गायले जातील तेवढे शिवाजी महाराज गाणं गरजेचं आहे. आणि म्हणून खरा इतिहास विसरता कामा नये. हसणं, खेळणं, विनोद करणं हा सगळ्या कीर्तनातला एका अंगी भाग असतो. लोकाला बरं वाटावं, लोकांना यावी, मजा वाटावी म्हणून या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण यातून जर आमच्या धर्माला गालबोट लागत असेल तर ते आम्हाला कदापि मान्य नाही. आणि अशांच्या छात्या फाडून ते रक्त पिण्यासाठीच आम्ही भीमरायाच्या रूपाने जन्माला आलोय. काही फरक पडत नाही. लोक म्हणतात कीर्तनात मारामारीची, तडातोडीची भाषा, शिवराळ भाषा वापरता महाराज. मला नाही फरक पडत. दुसऱ्यांदा मला एखाद्या गावात बोलवावं हा विचारच आपल्या डोक्यात कधीच नाही महाराज, कधीच नाही. जन्माला येताना कोण म्हणून आलो हे माहीत नाही महाराज, पण मरताना आपल्याला हिंदू धर्मासाठीच मरायचं आहे. बस संपला विषय, बाकी काहीच करायचं काय नाही महाराज. आणि मी तुम्हा सगळ्याला एक विनंती करेन, तुम्ही हातात तलवारी घ्या, लढायला बाहेर पडा, रक्तपात करा, हे असलं आपल्याला भंगार काम करायचंच नाही. आपल्याला फक्त धर्मासाठी एकत्र यायचं आहे. आपल्या गावामध्ये हनुमान चालिसा चालू आहे. त्या हनुमान चालिसेला गावातल्या हुंबऱ्यातला माणूस आला पाहिजे. गावात हिंदूच राहतात याची जाणीव स्वतःला असू द्या. तुम्हाला हिंदू धर्मातलं ज्ञान नसलं तरी चालेल, पण हिंदू धर्माचा अभिमान मात्र असला पाहिजे, 100% असला पाहिजे. कारण आपण सहज आलेलो नाही. काय लोक मला हा भगवा फेटा घालतो म्हणून सुद्धा बोलतात. कीर्तनात म्हणे पांढराच फेटा पाहिजे, भगवा नको. पण कधी विचार केलाय का, हा भगवा असा सहज आलेला नाही ना, त्याच्यासाठी रक्त सांडावं लागलंय, त्याच्यासाठी फार त्याग द्यावा लागलाय, तेव्हा हा भगवा आमच्या डोक्यावरती आलाय महाराज. प्रत्येक कीर्तनकारानं हिंदुत्वावरती 2 शब्द बोललं पाहिजे. कीर्तनातून हिंदू जागा केला पाहिजे. कारण आज माणसं श्रद्धापूर्वक जर कुठं ऐकून घेत असतील तर ते फक्त कीर्तनात घेतात. मी म्हणत नाही की तुम्हाला नाचू नका, तुम्ही नाचा, 100% आनंद घ्या. मित्राच्या वरातीत इतकं नाचा. नाचायला कारण नसलं तर डोक्यात विचार आणा की हे जो वाटोळं होतंय म्हणून नाचा, अडचण नाही. जिथं नाचायचं तिथं त्या पद्धतीचं नाचा ना. कीर्तनामध्ये पावल्या नाचा. ज्ञानोबाच्या सोपं नाही तर काय नाचायचं अवघड काय. ज्ञानोबा तुकाराम भजन करत असताना ज्ञानोबा म्हणलं की पुढं पाय, तुकोबा म्हणलं की मागं पाय. कारण ज्ञानोबा आधीचे, तुकोबा मागचे. विठोबा रुक्माई म्हणलं की विठोबाला पुढं पाय, रुक्माईला मागं पाय. कारण विठोबा पुढं आहे, रुक्माई माग आहे. साधा विषय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामाला खाली आहे, वर आहे. ज्ञानेश्वर म्हणलं की खाली, तुकाराम म्हणलं की वर टाळ वाजवायचा आहे. कारण ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, तुकोबराया सदैव गेले. सोपं आहे, अवघड काय. पण आम्हाला विचारच करायचा नाही तर आम्हाला हे कळणार कसं. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना, मायबापांना विनंती करून सांगेन की संतांचे विचार असे सहज फेकू देऊ नका. वाचन करा, स्वतः इतिहास वाचा, स्वतः इतिहासाचा अभ्यास करा. शिवाजीराजे सर्व धर्म समभावी नव्हते, कसल्याही प्रकारचा सर्व धर्म समभाव अजिबात मानू नका. 1652ला शिवाजीराजांनी 22 मशिदी पाडून पुन्हा एकदा मंदिरं बांधल्याचा इतिहास आम्हाला जवळजवळ 167 पुस्तकांनी सांगितलंय. कल्याण भिवंडीला शिवभारत नावाचा ग्रंथ वाचा, याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा प्रमाण मिळेल. नेताजी पालकर प्रतिशिवाजी होते. त्यांना कुलीखान केल्यानंतर सन 1676ला संकेश्वराच्या मंदिरामध्ये कर्नाटक प्रांतामध्ये शिवाजी राजांनी त्यांना अभिषेक घालून विधिवत पुन्हा हिंदू करून मग स्वराज्यात घेतलेला आहे. डायरेक्ट कुलीखान मुसलमान म्हणून घेतलेलं नाही. शिवाजी राजे हे मानवतावादी होते, सर्व धर्माचा त्यांना आदर होता. मग शिवाजीराजे मुसलमानाला जवळ करत होते आणि मुसलमानाचे सैनिक शिवाजीराजांचे हे अजिबात नव्हते. तुर्क सैन्यात असता विजय कैसा मिळेल असं छत्रपती शिवाजीराजांनी एक पत्र लिहिले बरं का आपल्या मावळ्यांना. युती करत असताना युती कोणाशी करावी हे ज्ञान आपल्या मावळ्यांना सांगताना छत्रपती शिवाजीराजे लिहितात, तुर्क फौजेत असता विजय कैसा मिळेल. मुसलमान जर आपल्या फौजेत असेल तर तुम्हाला विजय प्राप्त करता येणार नाही. हे तेव्हाही आपल्यासाठी धोक्याचे होते आणि हे आजही आपल्यासाठी धोक्याचे आहेत. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गावातले तसे नाहीत, कारण तुमच्या गावात संख्येनं कमी आहेत. इथं आहेत का नाहीत मला माहित नाही. मी उदाहरण दिले तुम्हाला, ऐका. असतील चांगले मला मान्य, APJ अब्दुल कलाम आम्हाला मान्य.
जो आमच्या धर्माचा आदर करतो ना तो मुसलमान आम्हाला मान्य. म्हणजे मला तर कोणच नाही मान्य, पण आपलं सवनं बोलायचं म्हणून बोलते, बाकी काही नाही. मला नाहीच कोण मान्य. सांगतो तुम्हाला, ऐका. जिथं यांची संख्या कमी आहे ना तिथं हे गणपती बसवतात, आणि जिथं यांची संख्या जास्त आहे ना तिथं हे त्याच गणपतीच्या मूर्तीवरती दगड फेकतात. हे भडवे लांडे आहेत ना, हे फक्त आपल्याला गिळायला बसले. आपल्या सगळ्या पोरी लव जिहादला बळी पडतायत, त्या वाचवा. गोट्यातली गाई कसाबाच्या ताब्यात देऊ नका. कपाळाला टिकल्या लावा. तरण्या पोरांनी माथ्यावर शेंडे ठेवा, कपाळाला गंध लावा. मी हिंदू आहे याचा अभिमान बाळगा. फार काळ राहिलेला नाही, बेकार अवस्था होणार आहे आपली. तुम्हाला वाटतं एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. जरा बाहेर डोकावून पहा. मोबाईलचा वापर फक्त हिंदी गाणी डीजे गाणी वाजवण्यासाठी करू नका, जगाचं ज्ञान घेण्यासाठी पण करा जरा. हे भयानक आहे. हे पुढे जाऊन आपल्यासाठी फार मोठं बाहेर, ही खरूज आहे हो खरूज. अशी खांजळून 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 कातडं काढती, आणि पुन्हा आपण औषध लावलं की तेवढ्या पुरतं शांत होतं, परत ते उगवतं. हे कधी सुधारणार नाहीत. आणि आपलेच नीट नाहीत, आपलेच आपल्याला शिव्या देतात, आपल्यालाच धर्म कळाला नाही. आपलेच म्हणतात सनातन धर्मानं देशाचं वाटोळ केलं. हे आपलेच हिंदू असणारे काही आमदार बोलतात, ते अर्धी लांडीच आहेत, त्यांचा द्याविषय सोडून. पण आपण सुधरा, विनंती करेल. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, होई बा जागा, होई बा जागा, वाऊगा कागा शिनलासी, विनाकारण का शिनला, विनाकारण शिनू नका. जाणीवेच्या भारी भावाची डोही. तुम्ही संसारात राहून परमार्थ करण्याचा प्रयत्न करताय. प्रपंचात असा, पण प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. प्रपंचातलं चित्त कमी करा, देवाच्या पायावरती चित्त जास्तीत जास्त लावा. यानं तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल. कारण संसार दुःख मुळ सोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आणि या उद्देशातून जर आपल्याला देव प्राप्त करायचा असेल तर होणार नाही. महाराज सांगतात त्याच्यासाठी तुम्हाला शुद्ध भावानंच देव प्राप्त करावा लागेल. मग शुद्ध भाव कसा निर्माण करायचा? चिंतन करा. चिंतने चिंतने तद्रुपता. विठोबा विठोबा रखुमाये, 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 विठोबा रखुमाये,